सामन्याला होईल सुरुवात. सेमीफायनल 1चा थरार आता आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये. म्हणजे या दोन्ही टीम्सने जबरदस्त खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये दाखवला. आणि एक महत्वाची सूचना, प्लीज आमचे जे सर्व व्हॉलेंटियर्स आहेत प्लीज तुम्ही आता बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. कारण आता या क्षणाला जेव्हा बॉल ग्राउंडचा बाहेर जाईल तेव्हा त्या बॉलचं महत्व जास्त असणार आहे. सेमीफायनलची मॅच आहे. सो प्लीज आमचे जितकेही व्हॉलेंटियर्स आहेत प्लीज तुम्ही बाउंड्री लाईन लगतच उभे राहा. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजचा पहिलाच दिवस होता जीवदान या क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव चषक 2026 आणि फार इंटरेस्टिंग दिवस राहिला. चांगलं क्रिकेट आजच्या पहिल्या दिवसामध्ये अनुभवायला मिळालं. पण आजचा पहिला दिवस कोणाच्या नावावरती सेमीफायनल 1 मध्ये बाजी मारून थेट फायनल मध्ये कोण प्रवेश मिळवेल याचं उत्तर आपल्याला सेमीफायनल 1 मध्ये मिळणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला फटका. डीप मध्ये मिड विकेटला बॉल चालला. फिल्डर येतात तिथे बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि ऑफ द मार्क झाला या 2 धावांनी बॅटर सुमित. मला आठवतं या आधी जो सामना खार्डीचा अगेन्स्ट टीम दिवा खेळली तिथे जबरदस्त खेळ सुमितचाच होता आणि त्याच जोरावरती त्या मॅच मध्ये एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचली होती टीम दिवा. 34 आय थिंक बनवलं होतं इंडिव्हिज्युअली सुमितने आणि तो सुमित ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळतो. आता लो फुल टॉस ड्राईव्ह केला. कव्हरला फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला आणि मिळेल फक्त सिंगल. स्कोर करता 3 वर 3 आणि याही सामन्यामध्ये तशाच काही अपेक्षा सुमित कडून आहेत. येत्या बॅटिंग क्रमामध्ये सूरज आहे त्याच्याकडनंही आहेत. आणि खरं तर मी म्हणेन एखाद्या विशिष्ट खेळाडूचं नाव न घेता जोही बॅटर ग्राउंड मध्ये येईल ना त्याला या मॅच मध्ये जबाबदारीनेच खेळायचं. कारण मॅचेस तितकी महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. उडवला बॉल. फिल्डर येतात का फेसला. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2. टीम दिवा विचार करत असेल की याही क्षणाला जर सेमीफायनल 1 मध्ये आपण 40 और 50 बिटवीन जरी बनवला ज्या प्रकारे त्यांचा बॉलिंग युनिट आहे त्या अनुसरून चांगली फाईट ते देऊ शकतात. तसेच सौभाग्यवती सीमाताई गणेश भगत मॅडमांकडून कॅश प्राइज ते मी अनाऊन्स करतोय. लगातारचे जर 3 षटकार आणि तसेच लगातारचे 3 चौकार दिवा टीम साठी कोणत्याही बॅटरच्या बॅटमध्ये येत आहेत तर ताईंकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी 3000 आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी 5000 फक्त दिवा टीम साठी. आणि मॅच जर जिंकली फायनल मध्ये जर पोहोचले तरी सुद्धा संपूर्ण टीमला 5000 रुपये सीमाताईंच्या वतीने देण्यात येतील. नेक्स्ट बॉल. आता बॉडीवरती बॉल लागला. हलकी अपिले दरम्यान करण्यात आली आणि कॅश प्राइज देखील जमा. सिक्सर. लगातारचे 3 षटकार जर कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून येतात फक्त टीम दिवासाठी तर 5000 रुपयाचे रोख पारितोषिक येतील. आणि तसेच लगातारचे 3 चौकार जर येतात तर 3000 रुपयाचे रोख पारितोषिक. आणि दिवा टीम जर हा सामना जिंकली आणि फायनल मध्ये पोहोचली तर सीमाताई भगत मॅडमांकडून 5000 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि फर्स्ट ओव्हर आतापर्यंत शांत आहे कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत ज्या रन्स आलेल्या फक्त 5. Yes, stands away. Rio Mace, but I will definitely hit. Clean bolt. झटका पहिला.
इन ॲट नंबर 3 बॅटर भावेश आता बॅटिंग करण्याकरिता येतो आणि दुसरे षटक बॉलर सागर पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होतात. पहिली विकेट जशी मिळाली तिथे सेलिब्रेशन देखील अशा प्रकारे सुरू होतं की स्टिकर बनवण्यासाठी ते उपयुक्त सेलिब्रेशन होतं. रोशन होते तिथे आणि प्रेम पाटील आणि रोशन सेलिब्रेशन करत होत. तसेच आता मॅनेजमेंट कमिटीने ठरवलं की आयवाज हिल साठी या मॅच साठी प्रेक्षकांना ही संधी आयवाज हिल पकडाने 500चा कॅश प्राइज मिळेल. म्हणजे ही महत्वाची विकेट मागील मॅच मध्ये 34 इंडिव्हिज्युअली बनवला होता पण तोच बॅटर या सेमीफायनलचा महत्वपूर्ण मॅच मध्ये आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने. दुसरा आणि मोठा धक्का टीम दिवाला बॅटर बाद झालाय सुमित. आता आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने साबेगाव टीमच्या वतीने 500चं कॅश प्राइज. व्हॉलंटियर्स आता तुम्ही बाउंड्री लाईनवर हलवूच नका. तुम्ही जरी कॅच पकडली तरी तुम्हाला देखील 500 दिले जातील असं मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं. दिवसभर तुम्ही जो बाउंड्री लाईनचा ताबा घेतला त्यासाठी तर तुम्हाला पार्टी मिळणारच. बट त्या व्यतिरिक्त जर तुम्ही आता आयवाज हिलही पकडली तरी सुद्धा तुम्हाला 500 दिले जातील. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 सूरज आता बॅटिंग करता येतो. सूरज साठी पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला चान्स नाही आहे फिल्डरला. बॉल एका टप्प्याने जाईल चौकार. जबरदस्त फटका आला लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. वाईड ऑफ स्टंप हाफ वॉली होती आणि हे ड्राईव्ह साठी निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटर सूरजने. सूरज चौथे आणि पहिला सामना आज दिवा टीम जो जिंकली होती त्या मॅच मध्ये सूरजच प्लेअर ऑफ द मॅच होता. जबरदस्त खेळाडू आहे कारण एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे तो या टीमचा आणि आज त्याचाही खेळ चांगलाच लागला आणि बॉलर बॅक स्ट्रोक होता. कॉटन बॉल होऊ शकला असता बट मी म्हणेन की एफर्ट्स लाजवाब होते कारण अशा कॅचेस पकडल्या नाही जात अशा कॅचेस चिपकतात. प्रयत्न भरपूर चांगले गेले बॉलर सागरने आणि त्याच अनुषंगाने जसा खऱ्या अर्थाने ती कॅचेस ड्रॉप झाली त्यानंतरही निल्सनने अप्रिशिएट केलं कारण प्रयत्न चांगले केले होते सागरने. आता स्टेप आउट झालाय सूरज. अपील दरम्यान केली जात आहे आणि फिंगर अप सफलता मिळेल. विकेट मिळेल महत्वाची विकेट. सूरज बाद झाला आणि धक्का फार मोठा लागला टीम दिवाला. राजा के संग संग महत्वाची विकेट. सूरज बाद झाला. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर अल्पेश आता बॅटिंग करण्याकरिता आला आणि पहिलाच बॉल त्याने हेलिकॉप्टर उडवला
आणि लॉंगॉनला विकी आहेत, मिस्टेक होणार नाही. या कॅच पकडली जाईल आणि खिनेक धक्का लागला टीम दिवाला आणि अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत, कारण सध्याचा घडीला मिडल ऑर्डर ढासलला धक्का लागला चौथा. बाउंड्री लाईनचा बाहेर 4. स्थिती चर्चा सुरू आहे की कॅच पकडायला हवी होती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4च ओव्हरची मॅच आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर सध्याचा घडीला जाऊन पोहोचला आता 13 वरती आणि विकेट आतापर्यंत गेले 4 आणि अजूनही येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या 17 मध्ये विकेट हॅट्रिक झालीच होती. फ्री होम डिलिव्हरी होती मिड विकेटचा फिल्डरसाठी, बट ते एक्सेप्टच करायला विसरले असंच वाटलं. आणि अजूनही येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि थर्ड ओव्हर बॉलर विकी मडवी बॉलिंग मार्क वरती तयार होतात. थर्ड ओव्हर विकी मडवी समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता आहेत भावेश. 12 चेंडू अजूनही आहेत. 20 ते 25 जर येतात तर चांगला टोटल बनवला जाऊ शकतो, बट फुल टॉस मिस्टॅमिंग विकी धावतोय बट कॅच पकडता आली नाहीये. पाठवरी वळत असताना मी म्हणेन फार अवघड असतं एखाद्या फिल्डरला कॅच पकडणं, आणि स्पेशली जर तुम्ही बॉलर असाल आणि बॉल डिलिव्हर केल्यानंतर तुम्हाला कॅच पकडायची आहे तर ते तर दुप्पट अवघड. बट प्रयत्न चांगले लागले विकीचे, बट तोपर्यंत कंप्लीट झाला बॉलवरती रन्स. बॉल हवेमध्ये आहे. आता हे बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला. फिल्डर येतात, सिंगल कंप्लीट केली जाईल. दीपक साठी कॅश प्राइज लगातारचे 3 षटकार जर त्यांचा बॅटमध्ये येतात तर मनोहर दादा जाधव यांच्याकडनं 1,500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. तसेच सीमाताई भगत मॅडमांकडून देखील 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक सिक्सर हॅट्रिक साठी आहे. बॉल हव्यामध्ये पण आता पॉइंटचे फिल्डर तिथे पोहोचतात बॉल फील्ड करण्याकरिता. म्हणजे दीपकला ही सुवर्ण संधी आहे. जर दीपक लगातारचे 3 षटकार मारतोय तर त्याला तब्बल 6,500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं अजूनही येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड 17 ऑन द बोर्ड. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो.
भावेश सिद्धांत घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ बट मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, बट कनेक्शन तितकासा चांगला नव्हता म्हणून बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि याही वेळेस कंप्लीट केल्या जातील या 2 धाबा. म्हणजे मी सांगितलं की कुठेतरी 30 ते 35 मिनिमम जर बनवला तर किमान त्या टोटल वरती फाईट केली जाऊ शकते, पण तिथपर्यंत पोहोचणे आता अवघड झालं कारण बॉलिंग ज्या प्रकारे सुरू आहे, कारण इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये टीम सपाटने गेल्या आणि सिद्धांत घडीला ते या मॅच मध्ये पुढे दिसतात. कारण जर फर्स्ट हाफ मध्ये 35 to 40 बिटवीन नाही बनवला त्यापेक्षा कमी रागली टीम दिवा तर त्यात नंतर तो आकडा डिफेंड करणं सेकंड इनिंग मध्ये फार अवघड होणार. बॅक ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर बॉल अतिरिक्त राईज झाला आणि ते अंपायर्सने पागलं. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 for the ओव्हरचा देखील इशारा आला. ओव्हर मधला एक बाउन्सरही कंप्लीट झाला. स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं अतिरिक्त सहाय्याने 21 ऑन द बोर्ड, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता बट सोडून दिला. आताही दिशा खराब, आताही अतिरिक्त रन आणि या क्षणाला या ज्या एक्स्ट्रा येतात ना त्या उपयुक्त आहेत टीम दिवासाठी, कारण इथनं जितक्याही बनतील त्यापैकी एक रन लढण्यासाठी मदत करणारे टीम दिवाला आणि या क्षणाला जितक्या जास्तीत जास्त बनतील तितके चांगले टीम दिवासाठी. 2 अतिरिक्त या ओव्हरमध्ये आतापर्यंत आला. नेक्स्ट बॉल आता थाईज वरती लागला. बॉल हलकी अपिले तर पण करण्यात आली. बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होता. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो या सिंगलच्या सहाय्याने. 23 ऑन द बोर्ड. तुमच्या दोन्ही अंपायर्सचे मी कौतुक करेन. जबरदस्त अंपायरिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये केलेली आमच्या ऑफिशियल दोन्ही अंपायर्स. बॅक ऑफ लेन टॉप एज फाईन लेगचे फिल्डर निल्सनने देखील अपॉर्च्युनिटी क्रिएट केलीच होती, कारण बॉल निल्सनच्या हाताला झसा लागला, अगदी थोड्या वेळेसाठी हवेत होता, पण ती संधी होणार नाही आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झाला. 3 षटकांचा अखेरता प्रथमता बॅटिंग करत असताना 24 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम दिवा आणि रिमेनिंग अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. दीपकजी चौधरी सर आणि सुनीलजी भोईर सर जबरदस्त अंपायरिंग आमच्या दोन्ही अंपायर्सची राखली आणि त्याच प्रकारे कॉम्बॉक्स मधनं तुम्ही याच परिसराचा दिग्गज आवाज ऐकला. गेले कित्येक वर्ष कल्याण डोंबिवली रायगड परिसर असो, टेनिस बॉल क्रिकेटची सेवा आपल्या आवाजाने ज्यांनी केली असे जगदीशजी पाटील सरांचा गोड आवाज तुम्ही आज या स्पर्धेमध्ये ऐकला. जबरदस्त समालोचन जुनं ते सोनं, कारण नेहमीच जेव्हा त्यांचा आम्ही संवेद असतो 2 गोष्टी नेहमी शिकायला मिळतात आणि आज त्यांचा संवेद होतो. जबरदस्त समालोचन त्यांचं राखलं आणि इथे पहा भागमभाग सुरू रनआउटची शक्यता, डायरेक्ट हिट आणि 2 धावा कंप्लीट. कदाचित बॉलर रोहितही विचार करत असतील की निशाणा साधण्याचा प्रयत्न नसता केला तर चांगलं राहिलं असतं. कॅश प्राइज आहे दीपकसाठी. मनोहरजी जाधव उर्फ सेल्फी यांच्याकडनं 1,500 रुपयाचं रोख पारितोषिक. फक्त दीपकसाठी ते कॅश प्राइज लगातार 3 षटकारांसाठी, पण दीपक स्ट्रगल करतोय आणि इथेही मिळेल सिंगल आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो. निल्सन अजूनही अपील करतोय बट ती अपील कधीच नकारण्यात आली. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 27 ऑन द बोर्ड आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येत्या 4 मध्ये कुठेतरी 2 तरी चांगले फटके हवेत टीम दिवाला, कारण दिवाचा आपण जर बॉलिंग युनिट पागला तर दमखम आहे, बट ते दमखम दाखवण्याकरिता फायटिंग टोटली बनवणं महत्वाचं राहणार. भावेश आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे, पण या क्षणाला त्याचा बॅटमधनं 2 चांगले फटके हवेत. फुल टॉस आहे ऑन साइडला फटका, बट डीप स्करलेला फिल्डर आहे, चांगले फिल्डिंग. आता ही फक्त मिळेल सिंगल
आणि स्कोर कार्ड सिंगलच्या साह्याने पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28 ऑन द बोर्ड. बघा या क्षणाला 6 विकेट्स हातामध्ये आहेत आणि बॅटर्सला या गोष्टीचा विचार करावा लागेल की विकेट सोबत घेऊन जायचे नाहीये, चान्स घेणं गरजेचं आहे, रिस्क घ्यावा लागेल. आता हे तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाही, आताही रनआउटची शक्यता होणार नाही, डायरेक्ट जरूर आला. मिल्सन देखील पाहतो की रोशनला बॉल सापडेल कधी, तेच तो पाहत होता. पण अखेरता बॉल सापडला आणि आताही सिंगल कंप्लीट झाली. आज सापाड वालांचे निशाणे जर आपण पाहिले तर सटीक भरपूर लागले, पण रनआउटची शक्यता तितकीशी निर्माण झाली नाहीये, कारण रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकी चांगली लागली. पण तरी सुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 5 झालेले आहेत आणि 2 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट हाफ मध्ये. नेक्स्ट बॉल आता देखील ऑन साइडला फटका, मिड विकेटला बीट केलं पण डीप मिड विकेट देखील आगे आणि आताही कंप्लीट केल्या जातील या फक्त 2. या क्षणाला फक्त बॅटर प्रयत्न करत राहिले पण मोठे फटके आलेच नाहीयेत. टीम टोटल आता या 2च्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 31 ऑन द बोर्ड आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी या फर्स्ट हाफ मध्ये. 31 ऑन द बोर्ड. कुठेतरी आपण चर्चा करत होतो की 35 to 40, 31 तरी झाला. शेवटचा बॉल उडवला, फिल्डर आगेत, कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. जबरदस्त बॉलिंग लागली फर्स्ट हाफ मध्ये टीम सापाडची आणि त्यांनी रिस्ट्रिक्ट केलं टीम दिवाला 31 वरती आणि 32 चा चेज असेल टीम सापाड समोर आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 32 लक्ष असेल आणि सेमीफायनल 1 सुरू आहे आणि जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिली टीम सापाडची आणि त्या जोरावरती 31 वरती त्यांनी थांबवलं दिवा टीमला आणि 32 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल आणि जोडले जातील पुन्हा एकदा जगदीशजी पाटील सर. धन्यवाद. शुभ सन्मान आपण करूया. जगदीशजी पाटील सरांचा आपण सन्मान करीत आहोत. फार बिझी शेड्यूल त्यांचं, त्यामुळे आजचा फक्त एकमेव दिवस ते वेळ देऊ शकलेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता नरेश दादांना मी विनंती करतोय आपला शुभ हस्ते जगदीशजी पाटील सरांचा शुभ सन्मान आपण करावा. नरेश दादांच्या शुभ हस्ते जगदीशजी पाटील सरांचा सन्मान दरम्यान केला जातो. जबरदस्त समालोचन, अतिशय गोड आवाज सरांचा आपल्याला आजच्या पहिल्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. आणि त्यानंतर मी विशेषतः आभार व्यक्त करतोय जीवदानी क्रिकेट संघ साबेगावचं की आज आम्हाला या पहिल्या दिवसामध्ये समालोचन करण्याची तुम्ही जी संधी दिली, जे प्रेम दिलं, थँक्यू सो मच ऑल साबेगाव टीम. थँक्यू सो मच विशाल सर पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करूया, कारण तर यंग टॅलेंट आहेत आणि आजचा दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला सातत्याने, मराठीचा एक गोड आवाज विशाल पाटील मॅन फ्रॉम सरवली भिवंडी, त्यांचा सुद्धा सन्मान नरेश शेट पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मी आजम कबड्डीला विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा.
क्रिकेटच्या रोमांचकारी अभूतपूर्व आणि चित्तथरारक अद्वितीय खेळामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव ट्रॉफी 2026 चे पर्व पाहा मिळते. पहिला दिवस अंतिम सामना पहिल्या दिवसामध्ये पाहतोय टीम एकीकडे पाहा मिळतं आपल्याला कुशल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड आणि त्याच्या विरोधात गणेश कृपा दिवा. या दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत, बलशाली आहेत आणि खरं तर आजचं निमित्त आहे दोघांना एकमेकांसमोर येण्याचं साबेगावची ट्रॉफी. आणि या ट्रॉफी मध्ये पाहतोय आपण जो जिंकेल त्याला किमान एखादं तरी कॅश प्राइज आणि ब्युटिफुल ट्रॉफी मिळेल. ही ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे. ब्युटिफुल ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफी आमच्या मंचासमोर. कुणाचं वाट पाहतात दिवा की सापाड. खेळायला होते सुरुवात. 31 धाबा केल्या. 32 चं लक्ष. निल्सन मर्बी स्ट्राईक वरती. गेम ऑन. पहिलाच बॉल लाईन अँड लेंथ मध्ये पाहतोय गोलंदाजी करत असताना सरळ निघून गेला. सूरज चौथेला पाहतोय. 31 धावसंख्येवरती रोखलं आणि 32चं टार्गेट घेऊन उतरलाय संघ. सपाट संघ पाहतोय आपण अंतिम सामन्यामध्ये. जो जिंकेल त्याला पुन्हा एकदा याच मैदानात उद्या खेळण्यासाठी यावं लागेल. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील दोन्ही टीम्सला. फुल टॉस. बॉलला उडवलाय. फटका चांगलाय. प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू करतो अवैध सपार. षटकार. आयोजन कमिटीच्या वतीने आयोजनासाठी 500 आहेत. पहा चांगली गोष्ट आहे. 500 रुपये कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेला निल्सनच्या बॅट मधून षटकार. पुन्हा एकदा उडवलाय. हॅमर केला बॉलला मडवीच्या बॅट मधून. फटका चांगला होता. लास्ट मोमेंटला फिल्डर आले मध्ये तोपर्यंत धाबा 2. सचिन दादा पाटील कुठे असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क करा. आयोजन कमिटी आमचे बुराज म्हात्रे, बिंदास पाटील, किरण पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी यांनी मात्र प्रचंड मेहनत करत असताना ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा फार मोठा हातभार आहे. पुन्हा एकदा बिग शॉट. अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय. निल्सन ऑन द फायर. पहिला चेंडू डॉट त्यानंतर 2 मोठे फटके आले. निल्सन भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पहा मिळतोय. सापाडच्या विरोधात दिवा संघ अंतिम सामना खेळतोय. जरी 32चं टार्गेट असलं तरी सुद्धा या मॅच मध्ये कधी उलटफेर होईल. मात्र निल्सन सारखा आक्रमक शैलीचा बॅटर पहिल्याच ओव्हर मध्ये पर्दा फाश करत असताना धाबा झाल्यात त्या 51 धाबा. 18. 5 बॉल 18. 32चं टार्गेट होतंय. 5 बॉल 18 धाबा आल्या. पाहायला मिळतात आपल्याला अतिशय चांगली बॅटिंग केली निल्सन मडवी आणि चिदतच्या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. चांगली सुरुवात केली आहे दिवा संघाच्या विरोधात खेळत असताना. पुन्हा एकदा पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट. व्हाट अ शॉट. सुपर चौकार. गुड शॉट. का बॅटिंग झाली आहे. निल्सन मडवी ऑन द फायर. आणि या संघाचे पुरस्कर्ते कुशल स्पोर्ट श्रीशा 11 संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स पिंटाशेट पाटील यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. सातत्याने टीम समवेत असतात. टीमला लीड करत असतात. आता सापाड चषक ही स्पर्धा पार पडली. सर्व प्रेक्षकांनी ती एन्जॉय केली आणि कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली अशी स्पर्धा पाहायला मिळाली की जिथे जवळजवळ 15 बायसिकल होत्या आणि पहिल्यांदाच 12व्या खेळाडूला सुद्धा जे टॉपला 4 संघ आले होते ते 12वे खेळाडू होते त्यांना सुद्धा बायसिकल मिळाली.
4 कॉमेंटर होते त्यांना सुद्धा बायसिकल आणि 4 अंपायरला सुद्धा बायसिकल आणि त्याचबरोबर कॅश प्राइज सुद्धा मिळाले. अशी कुठे स्पर्धा पाहायला मिळत नाही. मात्र मनाच्या अंतःकारणाने उदांत अशा मनामध्ये बागत असताना पिंटाशेठ पाटील आणि अधिकशेठ पाटील यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. आणि पुढच्या वर्षामध्ये ही स्पर्धा जेव्हा येईल तेव्हा मात्र आता बायसिकल नव्हे तर बाईक असणार आहेत. जे 12वे खेळाडू असतील 4 संघाचे त्यांना, 4 अंपायर्स असतील त्यांना आणि 4 कॉमेंटर असतील त्यांना, म्हणजे 3 बाईक याच झाल्या आणि इतर पारितोषिक सुद्धा तुम्हाला पाहा मिळतील. स्पर्धा भरवणं मित्रांनो सोपी गोष्ट राहिली नाही आहे. पहिला प्रश्न तुमच्या समोर उभा असतो तो पैशाचा. मात्र त्यांचं मन मोठे, मनाचा मोठेपणा दाखवत असताना त्याने प्रचंड मेहनत केली या स्पर्धेमध्ये. सर्वांना रोजच जेवणा पाण्याची नाश्त्याची सोय उपलब्ध होती. तुम्ही केव्हाही जा, ती स्पर्धा जर पाहिली असेल तर तुम्ही खरोखरच तुम्ही धन्य झाला असेल ती स्पर्धा पाहून. कारण असं कुठे स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही आहे. सर्वांसाठी सातत्याने जेवण, नाश्ता, चहा पाणी सापाटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि पुढच्या वर्षी सुद्धा ती स्पर्धा मोठी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पिंटेशेठ पाटील आपलं आभार. रिव्हर्स केल्यात, फटका चांगला आहे. अगदी सामन्याच्या विजयाच्या जवळ जात असताना पाहतोय. आता धावा झाल्या 32चं टार्गेट असताना 28 धावा. चांगली बॅटिंग झाली आहे. टीम कुशल स्पोर्ट श्रीशा 11 सापाट संघ, आमचे अशोकदादा पाटील पोटी प्लसचे खेळाडू सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचंही स्वागत. आणि सापाटचं गाव म्हटलं की कुस्तीचं माहेरघर, त्याचबरोबर क्रिकेटला एक वेगळं वळण मिळालं, वेगळी ओळख, चांगलं आयोजन पहा मिळालं. फटका चांगला, स्लॉक स्वीप केलाय, बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच आउट. पहिला धक्का सापाट टीमला. ज्याने 6 धावसंख्येचं योगदान दिलं. निल्सन मडवीने 2 चौकार 1 षटकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. एवढी चांगली बॅटिंग केली आणि सामना अगदी त्याच्या बाजूने वळवला. म्हणूनच सर म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम अर्धपेक्षा चांगलं झालेलं वाटतं. आणि सापाट संघाला तसंच काही वाटलं की त्याने सुरुवात चांगली धमाकेदार केली. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, हल्ला चढवला आणि आता सामना त्यांच्यासाठी तर सोपा झालाय. फटका चांगला, मॅच विनिंग शॉट पाहायला मिळेल का? आणि सामना जिंकला सापाट संघाने. कुशल स्पोर्ट श्रीशा 11 सापाट संघ हा पोहोचलाय जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये. पुन्हा एकदा तो संघ उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हार्ड लक टीम गणेश कृपा दिबा. डीजे